शिंदेंच्या नाराजीनंतरही केंद्रीय नेतृत्व महाराष्ट्र भाजपच्या पाठीशी पक्ष बांधणीचं काम सुरू ठेवा. माहितीच्या नाराजी नाट्यानंतर केंद्रीय नेतृत्वाच्या सूचना, सूत्रांची माहिती. महाराष्ट्रामधील घडामोडींकडे माझं लक्ष. तुम्ही एनडीएचे प्रमुख, तुमचा सन्मान राखला जाईल. भाजप नेत्यांच्या तक्रारीनंतर शहांचं शिंदेंना आश्वासन, सूत्रांची माहिती. माहितीमध्ये एकमेकांच्या नसा आवळणं सुरू आहे. बाबा मला मारलं म्हणून कोणीतरी दिल्लीला गेलं. इतकी लाचारी कशासाठी? शहा शिंदे भेटीवरून उद्धव ठाकरेंची खोचक टीका. मी तक्रारीचा पाढा वाचणारा, रडणारा नाही तर लढणारा नेता. लहान सहान गोष्टी राष्ट्रीय पातळीवर आणत नाही. नाराजीचा विषय कालच संपला. शहांकडे भाजप नेत्यांची तक्रार केल्याचं वृत्त शिंदेंनी फेटाळलं. एकनाथ शिंदेंमध्ये दम आहे तर त्यांनी त्यांचा पक्ष वाढवावा. आधी शिंदेंनी गद्दारी केली, आता त्यांच्यामध्ये गद्दारी होती. अंबादास दानवेंची शिंदेंवर टीका. माझ्या मतदारसंघातील भाजप पदाधिकारी शिवसेनेमध्ये गेले, तर ज्यांना संधी मिळाली ते शिवसेनेमध्ये गेले. कुठलीही नाराजी नाही. चंद्रशेखर बावनकुळेंकडून स्पष्ट. काँग्रेसमध्ये ही नाराजी. अनेक लोक भाजपमध्ये येत असल्याचं वक्तव्य. मित्रपक्षातील संभाव्य पक्षप्रवेश थांबवा. माहितीमध्ये वितुष्ट येईल असं काम करू नका. अमित शहांसोबतच्या भेटीनंतर शिंदेंचे मंत्री, पदाधिकाऱ्यांना आदेश, सूत्रांची माहिती. रवींद्र चव्हाणांनी पहिला प्रचार रत्नागिरीमधून सुरू केल्याबद्दल धन्यवाद. रवींद्र चव्हाण आमच्या सर्वांपेक्षा पदानं आणि मानाने मोठे. मंत्री उदय सामंत यांच्याकडून कौतुक. सामंत एकनाथ शिंदेंची बाजू सावरण्याचा आव आणतात. दाऊ दौऱ्याच्या वेळेला सामंत आणि फडणवीसांची गट्टी जमली. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांचा दावा. माहितीमधल्या वरिष्ठांचे आदेश झुगारत स्थानिक पातळीवर नेत्यांच्या कुरघोड्या सुरूच. जामनेरमध्ये शिंदेंच्या 2 महिला उमेदवार निवडणुकीमधून माघार घेत भाजपमध्ये, तर हिंगोलीमध्ये भाजपच्या उमेदवाराकडून अर्ज मागे घेत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश. विधानसभेमध्ये माहिती जिंकली, तसेच आगामी निवडणुकीमध्ये सुद्धा जिंकेल. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा माहितीच जिंकणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विश्वास व्यक्त. दिल्लीचेही बूट चाटतो, मुजरे करीतो अशा शब्दात उद्धव ठाकरेंची शिंदेंवर टीका. हुजरेगिरी करणारे बाळासाहेबांचे विचार काय पुढे नेणार? ठाकरेंचा हल्लाबोल. तर आम्ही मुंबई पालिका जिंकणारच. ठाकरेंकडून विश्वास व्यक्त. आम्ही माहितीसाठी प्रयत्न केला, मात्र तो यशस्वी झाला नाही. युती तोडण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून निर्णय. निलेश राणेंची टीका. कणकवलीमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये राणे बंधू आमने सामने. काही नेत्यांमुळे आमच्या कोकणाचं नाव बदनाम. कोकण हा सुसंस्कृत, थोरा मोठ्यांचा आदर करणारा प्रांत. मात्र काही लोकांमुळे कोकणच्या परंपरेला कलंक लागला. भास्कर जाधव यांची राणे पितापुत्रांवर टीका. सावंतवाडी नगरपालिकेमध्ये शिंदे सेनेला 100% यश मिळेल. मराठी लिहिता वाचता न येणारे व्यक्ती नगराध्यक्षपदासाठी उभे केले. शिंदे गटाचे संजू परब यांचा दावा. आम्ही भाजपचं तगडं आव्हान मानतच नाही असं वक्तव्य. अक्कलकोट नगर परिषदेमधील नगरसेवक पदाचे उमेदवार सहलीला. सत्ताधारी नेते दबाव आणून अर्ज माघारी घ्यायला लावत असल्याचा आरोप. काँग्रेस तालुकाध्यक्ष मल्लू पाटलांची माहिती. दरम्यान आता काँग्रेसचे उमेदवार नॉट रिचेबल असल्याची माहिती. मुख्यमंत्री फडणवीसांचे मामेभाऊ अमरावतीमध्ये नगरसेवकपदी बिनविरोध. चिखलदरा नगर परिषद निवडणुकीमधून काँग्रेस उमेदवारांना माघार घेतल्यानं विजय. मुख्यमंत्री फडणवीसांकडून फोनवरून शुभेच्छा. गिरीश महाजनांच्या पत्नी साधना महाजनांची जामनेरच्या नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड. विरोधी पक्षामधल्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानं साधना महाजन विजयी. इथली बॅग भरली, आता कमळाच्या दिशेनं वारी सुरू. रोह्याचं नाव खराब होऊ नये म्हणून अशा लोकांना हद्दपार करा. महेंद्र दळवींचं नाव न घेता सुनील तटकरेंवर निशाणा. रत्नागिरीमध्ये शिवसेना नेते रामदास कदम, गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि वैभव खेडेकर यांची बंद दाराआड चर्चा. वैभव खेडेकर यांची पत्नी वैभवी खेडेकर आज अर्ज मागे घेणार, सूत्रांची माहिती. रायगडच्या कर्जत नगरपालिकेमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती. शिवसेनेकडून स्वाती लाड यांचा उमेदवारी अर्ज दाखल, तर शिवसेनेच्याच सुवर्णा सुर्वे उमेदवारीवर ठाम असल्यामुळे युतीमध्येच वाद होण्याची शक्यता. उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर उज्ज्वला थिटेंची कोर्टामध्ये याचिका दाखल. अर्ज मुद्दाम बाद करण्यात आला. उज्ज्वला थिटेंचा आरोप. अनगर नगराध्यक्षपदासाठी थिटेंनी केला होता अर्ज. सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी दोन्ही राज्ये एकत्र. दोन्ही राज्यांकडून नगराध्यक्षपदाचे उमेदवार अमोल मोहितेंना शुभेच्छा. अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीपूर्वीच भाजपला मोठा धक्का. छाननी प्रक्रियेदरम्यान भाजपच्या 17 उमेदवारांचे अर्ज अवैध, तर शिवसेनेचे 8, राष्ट्रवादी 5 आणि काँग्रेसच्या 4 उमेदवारांचे अर्जही ठरले अवैध. नांदगाव नगर परिषदेमध्ये राजकीय घडामोडींना वेग. माजी नगराध्यक्ष राजेश कवडे नगर परिषद निवडणूक रिंगणातून बाहेर. कवडे यांचा नगर परिषद निवडणुकीमधील शिवसेनेचा अर्ज अवैध ठरवल्यानंतर अपक्ष अर्जही घेतला मागे. चंद्रपुरातील नवापूर नगरपालिकेसाठी अपक्ष उमेदवार विश्वास बडोगेंकडून जोरदार प्रचाराला सुरुवात. माजी आमदार शरद गावित यांच्या नेतृत्वात विश्वास बडोगे निवडणुकीच्या रिंगणात.
नंदुरबार जिल्ह्यामध्ये आगामी नगरपालिकेच्या निवडणुकांमुळे मतदारांमध्ये उत्साह. जिल्ह्यातील 4ही नगरपालिकांमध्ये 2,25,000 मतदार मतदानाचा हक्क बजावणार. नंदुरबारच्या नगरपालिका निवडणुकीसाठी नेते प्रचाराच्या मैदानात. चंद्रकांत रघुवंशी, विजयकुमार गावित, हिना गावितांसह इतर नेत्यांकडून जोरदार प्रचार. कोल्हापुरातील कागलनंतर आता शिरोळमध्येही कट्टर विरोधक एकत्र. शिरोळ आणि जयसिंगपूर नगर परिषदेसाठी महाडिक आणि सतेज पाटील गट एकत्र. ताराराणी आघाडी आणि सतेज पाटलांचा काँग्रेसचा गट एकत्र. गडचिरोली नगर परिषदेमध्ये 13 प्रभागांमध्ये 27 उमेदवार रिंगणामध्ये. राष्ट्रवादी शिंदे गटाची युती तर भाजपा विरुद्ध काँग्रेसची तिरंगी लढत. नगरसेवक पदाचे उमेदवार लीलाधर भराडकर आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार असलेले अश्विनी नैताम प्रचाराच्या मैदानात. पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीची 4.5 तास चौकशी तर खारगे समितीसमोर आपलं म्हणणं मांडण्यासाठी अंजली दमानिया मंत्रालयात. मालेगावातील चिमुकलीच्या अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपीला 27 नोव्हेंबरपर्यंत कोठडी. कोर्टाच्या आवारामध्ये संतप्त महिलांनी रस्ता अडवल्यानं डीसीद्वारे कोर्टामध्ये हजेरी. आरोपीला आमच्या ताब्यात द्या. महिला आक्रमण. मनोज जरांगेंकडून मालेगावमधील पीडित चिमुकलीच्या कुटुंबियांचं सांत्वन. 2 महिन्यामध्ये आरोपीला फाशी द्या तरच तुमचा धाक बसेल. आरोपीचा एन्काउंटर करा. जरांगेंची मागणी. चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणावर आज मालेगाव बंदची हाक. कडकडीत बंद पाळत अत्याचार प्रकरणाचा निषेध व्यक्त केला जाणार. मालेगाव अत्याचाराच्या घटनेचा अमरावतीमध्ये तीव्र निषेध. रवी राणांच्या स्वाभिमान संघटनेच्या वतीनं आरोपीच्या फाशीच्या शिक्षेची मागणी. मालेगावात चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ साक्रीमधल्या दहिवलेमध्ये कॅन्डल मार्च. आरोपीला त्वरित फाशीची शिक्षा देण्याची नागरिकांची मागणी. महाराष्ट्र हुतात्मा स्मृती दिनानिमित्त उद्धव ठाकरेंकडून हुतात्म्यांना आदरांजली. मुंबईतील हुतात्मा चौकामध्ये जाऊन पुष्पहार अर्पण. आदित्य ठाकरेंसह ठाकरेंच्या सेनेचे अनेक नेतेही उपस्थित. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हुतात्मा चौकामध्ये जाऊन अभिवादन करणार. हुतात्मा स्मृती दिनानिमित्त फडणवीस आदरांजली वाहणार. धुळ्यामध्ये नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून विविध ठिकाणी नाकाबंदी. कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी प्राथमिक चौकशीचा अहवाल सादर करणार की नाही हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल. मृत्यूपूर्वी लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप करत दिशाच्या वडिलांची याचिका. पुणे शहरामध्ये आज कमी दाबानं पाणी मिळणार. देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे काल शहराचा पाणीपुरवठा बंद होता. नांदेडच्या माहूर तालुक्यामधल्या पाचुंदा गावात दुहेरी हत्याकांड. कापूस वेचणीसाठी गेलेल्या 2 सख्या जावांची हत्या. लुटमारीतून घटना घडल्याची शक्यता. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. कोल्हापुरात अघोरी पूजा करणाऱ्या भोंदूबाबाविरोधात फसवणुकीची तक्रार. अनेक नागरिकांकडून कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल. चुटकी बाबाचा काही दिवसांपूर्वी व्हिडिओ व्हायरल झाला होता. धुळ्याच्या साक्री तालुक्यामधल्या भांडणे शिवारामध्ये बिबट्याची दहशत. दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांवर बिबट्याची दहशत. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. बीडमधील